ठेवी की जे माई बाप जर करतो म्हणून माझे बांबराशी हेळण करिता की जे माई बांबर चला ना चला करतोय नाही बरं का. म्हणून तर आजचा आपला सोहळा अगदी रंगीतमय, प्रेममय आणि खास करून भक्तिमय होण्यासाठी आपण ही आपल्या लाडक्या बाप्पाचा स्तवन करणं, स्तुती करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तो बाप्पा आपल्या सर्वांना भरपूर असा आशीर्वाद देईल आणि आजचा आपला सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पाडेल. तर सुरुवातीला गणपतीची आराधना करू, त्याची स्तुती करू आणि त्यानंतर
दोघांची पोरं पडली मध्ये. तुमच्या दोघांची पोरं मध्ये पडली. हो. नाटक सोडवाया. काय सांगू? मग काय आता तुला काय सांगायचंय? बायकोची पोरं, माझी पोरं, तिघाची पोरं झाली चाकात. काय नाही मोठं अवघड कधी झालंय सगळं. पोरं सगळी तुझीच आहेत. अरे पोरं माझीच आहे. माझी बायको, माझी पोरं सगळं माझंच आहे. तुझी पोरं हो. तुझ्या बायकोची हो. आणि तुमच्या दोघांची दोन पोरं. अरे तुला मूर्खेस, तुला कळालं नाही. आता मागं 2019ला पडला होता लॉकडाऊन. लॉकडाऊन कोरोना कोरोना. बेकार बेकार. बरोबर आहे का नाही? तेव्हा माझं पहिलं लग्न झालं होतं. असं आहे का? हा. मला नव्हतं माहिती. आणि त्या करोनात माझी पहिली बायको गेली मरून. आय आय लय वाईट झालं. एक बायको पहिली एकुलती एक बायको. मेली वाईट झालं. मग आता बायको मेली, हा तिला पहिली 2 पोरं लागली त्यावेळेला त्यावेळेला 19 साली 19 साली. झाली असतील. मग आता ती 2 पोरं, हा मग आता ती बायको तर गेली मरून. मग त्या पोरांचं चालणार कसं? हा ना लहान लेकरं सांभाळायला पाहिजे. बरोबर मग आता मी काय केलं? हा. आता रीती रिवाजाप्रमाणे दुसरी बायको. हे बरोबर आहे. लहान लहान लेकरं त्यांचा सांभाळ केला पाहिजे. मग त्या बायकोला परत 2 वारं फाकड्या काय त्याच्या बाहेर गेला सुद्धा. पहिलीची 2 पहिलीची दोन आणि आता मागणं झाली आमच्या दोघांची 2. किती झाले? एवढं 4 झाले पण दोघांची दोन असं काय. अरे पहिल्या बायकोची 2 हे बरोबर आहे की. आणि आता आहे तिची 2. मग त्याच्या पुढे काय आलं? त्या पोरांची लागली भांडणं आणि ती सोडवस्तोवर मला बराच टाइम झाला. भांडणं सोडवली मी बिग गडबडीने कामावर आलो. लोक तर कोरोनामध्ये सुरक्षित अंतर ठेवत होती. तो ठेवत. मग माझं नाही तसं झालं. दोन पोरं झाली. ती झाली बायको मरून गेली. परत 2 झाली. हो. आणि या पोरांच्या भांडणामध्ये तुला झाला उशीर. हो. अवघड काम आहे तुझं. हे महाराजांच्या पुढे असं नाही चालायचं सांगून. मी कशा सांगतो ज्याचं काम घेतो त्याचं काम केलंच पाहिजे. अरे काय सांगू तुला? बघ माझंही तसंच झालं. कसं झालं तुझं? माझ्यासारखा असा सुशिक्षित तरुण गावामध्ये मी पटकत होतो. तुझ्यासारखा सुशिक्षित नाही थोडासा कमी शिकलेला होतो पण वडिलांनी विचार केला एकुलता एक पोरगा आहे. हो तुझ्यासारखा ह्याला सुद्धा काहीतरी उच्च शिक्षण दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. मग पुण्याला चांगल्या मोठ्या कॉलेजला मला लावलं शिकायला. पुण्याला पुण्यामध्ये का गोरमध्ये नव्हतो कॉलेज तुला? पोरला तवार कॉलेजची सोय नव्हती माझ्या जन्माच्या वेळेला. होय. उच्च शिक्षण घेतलं पुण्याला. बर. वडिलांनी ओळखलं आता हे पोरग काहीतरी नक्की काहीतरी करणार. नक्की काहीतरी करणार तिथं चोऱ्याला मी नाही थांबलो मी. परदेशामध्ये गेलो उच्च शिक्षण घेतलं अजून मी. परदेशात जाऊन लय मोठा डॉक्टर झालो. डॉक्टर झाला असेल. काय सांगू तुला मग. मी काय आता बारीक आहे का आता तालुक्यामध्ये आता माझा बारीक राहिलाच नाही. तू 40च्या पुढे गेला. परदेशामध्ये गेलो नामांकित असा डॉक्टर झालो. बर. आता एकच स्वप्न होतं आपल्या खेडेगावामध्ये डॉक्टरांचा दवाखाना चांगला असा नाही. माणसाला काय प्रसंग निर्माण झाला तर असा दवाखाना काढायचं म्हणून एक स्वप्न होतं. बर. दवाखाना काढायचा. मग काढला ना दवाखाना मोठं हॉस्पिटल बांधलं. कुठे गोरमध्ये? सारख्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी मोठं हॉस्पिटल बांधलं. आला का मोठा करोडपती झालास तू. आता काय सांगू मुख्यमंत्र्यांचं उद्घाटनासाठी निमंत्रण पत्रिकेत नाव टाकलं. तू नाटकच ना मुख्यमंत्र्याचं. बरीच मान्यवर मंडळी आली. बर. तालुक्याचे आमदार खासदार सगळे पुढारी आले. बर. काय झालं भवानीचं पहिलंच गिऱ्हाईक आलं. राहिला जोडीला. हा तू दवाखाना टाकला सगळं मला मान्य आहे. पण मला खरं सांग रे, हा तू दवाखाना टाकलास कशाला? माणसाचा माणसाचा दवाखाना टाकलास. माणसाचा दवाखाना टाकला. बर टाकलास. पण पहिल्या स्टार्टलाच काय झालं पिराच्या वाडीचं एक म्हातारं माझ्या दवाखान्यात पहिल्यांदा चित्त ते म्हणले आमच्या याला वाय बघायला असा दवाखाना नाही. चित्त म्हातारा आणते का कसं असतं तुला? नाही, जीवनपणी झालं ते. म्हातारं म्हणलं डॉक्टर साहेब काय लागेल त्या पैसे घ्या. लागत ती पैसे घ्या. पण माझ्या पोटामध्ये काय आजार आहे तेवढा बघा. हात पोटातला आजार तुला बघायला सांगितला. आता मी म्हणलं भवानीचं पहिलंच गिऱ्हाईक आहे हॉस्पिटलचं उद्घाटन तर पहिलं दिवशी करायला. मुख्यमंत्री सगळे येणार आहेत. हो. आणि त्याच्या इमानात गिरटे घ्यायला लागल्या. विमानावर गेट्टे घ्यायला लागलं. मी म्हाताऱ्याला इकडे पोलीस इंजेक्शन दिलं म्हाताऱ्याला आणि पटकन की नाही ऑपरेशन केलं कापून म्हाताऱ्याचं पोटाचं. हा. मोठा गोळा झाला पोटामध्ये. हा ते काढला आणि असा साईडला ठेवला. असा बाजूला त्या ट्रेमध्ये ठेवला आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये शेजारी कुत्र होतं पाळलेलं. तुझ्या हॉस्पिटलमध्ये कुत्र पाळलेलं. आता पाळायला जानेवारी नाही मान्यवर लोक येणार म्हणून स्वागताला गेटवर गेलो. गडबडीनं त्या कुत्र्याने काय केलं त्या तडाख्यात गोळ्याला खाऊन टाकला. म्हाताऱ्याचा आता अवघड झालं का नाही. म्हाताऱ्याच्या गोळा कुत्र्यानं खाला. आता मी म्हणलं आपल्या हॉस्पिटलचं नाव जाईल बोगाट होईल. मग मी काय केलं पहिल्या टाकला ते कुत्रच घेतलं पुढे. कुत्रच मोठं घेतलंस तू. कुत्र घेतलं त्याला मी बुद्धी त्याला आवडलं त्या म्हाताऱ्याला बसावला. चांगलं केलं. म्हातारा असं व्यवस्थित झालं 8-15 दिवसांनी आलं माझ्याकडे. म्हणले डॉक्टर देवासारखं भेटला माझा जीव परत आला. एकच वांधा झाला. काय झाला वांदा? आता काय सांगू
डॉक्टर नाही सांगण्यासारखं म्हणते नाही म्हणते ना. पण होतंय काय म्हणते मी कसं काय म्हणते हा. फक्त सूल आली की असं करावं लागतं तू माणसाचा डॉक्टर आहेस का कुत्र्यांचा आहेस? आता मला काही कळलं नाही अवयव मी बसवला त्या काय बसावं लागतं? पण प्रसंग असा निर्माण झाला हे बघ टिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल पाजत नाही नाही पाजत. महाराज याची वेळ झालेली आहे बरं. तू मागच्या 6 महिन्यापूर्वी टीव्ही गेला होता टीव्ही अरे टीव्हीवर कार्यक्रम झाला होता. हा, कार्यक्रम. चालतं का नाही? चालतं. म्हणजे तुझं गाण्याचा फार मोठा आवाज बिवाज लोक सांगतात ना हो आहे. मग यायचं काय का गाय महाराज तू दिसतो एक काम कर, काय करू आता बऱ्याच दिवस झाला तू ड्युटी मारल्या दांड्या, हा मी रोज ड्युटी केल्या. आता महाराज असतो मी काय करतो, आज मी होणारे महाराज, आज तू व्हायचा माझ्या हाताखालचा नोकर. त्या जायला पैसे पगार एवढा मिळणार नाही पण मला पगाराशी काय घेणं देणं नाही, मानाची करमणूक आपल्याला पाहिजे. आज तर राजा ना उद्या की राजा, केव्हा आपण होणार राजा, मी फक्त गेटवर कोणी आलं दात सोडायचं नाही का एवढंच काम करायचं. मी आतमध्ये बसून राहायचं आणि मी राजा होणार, आणि मी आज बसलो. हा पुढं कुठंच करा मी काय म्हणतोय गेटवर बसण्यापेक्षा गाणं घ्या ना बरं काय गाणं? मूर्त कुठला महाराजांची इदारावर असो धर्मशाळा. धर्मशाळा महाराजांचा विजय असं असं म्हणायचं अरे मग हे केव्हा बोलायचं? ते काय होते बोलताना थोडी बोकडी होती माझी बोबडी आणि बोबडी. आले आले आंबवले काकांनी काय केलं मला म्हटले पुढले तुम्ही बासुंदी काय खायची ते का मी पुरीकडे काय बघितलं नाही वरण बासुंदा हात नाही लावला 2 वाट्या बासुंदी पेलं रबडी पिली कोण गालास? काय तू पेलीस? रबडी. आता तुम्हाला मी असं रबडवतो. रमा रमी गरम जाते दरबार आहे की धर्मशाळा? सांगा की तुम्ही दिशे नाका आम्ही राज्य आहे का कोण? ऐशी नको सांगा की तुम्ही. असला दम लागला बाया हो भैया. अरे तुला बायातला आणि बाबातला फरक कळतोय का? तू सांग. तुला बायातला आणि बाबातला फरक कळतो ना? काय झालं? तुम्ही जसं पाटण मागत जाता ना हो. तसं मी बोर मागत असा सारखा येणार का? अरे तू माझ्याच हाताखाली आहे. तुमच्या शाळेतला विद्यार्थी ना त्यामुळे हावळ होते हो जर केलास तर तुला माहित आहे राज्य वैभव सुख समाधानाने चाललाय. अगदी आनंदी म्हणलं नाही की बंद मच्छर साला एक मच्छर एक मच्छर एक मच्छर एक मच्छर. खाओ पिओ घर में जाओ खाओ पिओ घर में जाओ. बच्चा पैदा करो साला एक मच्छर आदमी को हिजरा बनाए एक मच्छर आदमी को हिजड़ा बनाता है.
म्हणलं होतं. अरे बा, त्या नानाला बोल, नाना मला मी पण नानाच नाही का घरातला त्यामुळे माझ्या जीवनातच झालं. महाराज हो, राजाचा दरबार आहे. हे बाकी बरोबर आहे का हो नाही? ना? काय झालं? ह्याला काही कळतंय का काय बोलावं अरे काय बोलावं? काय झालं? अरे महाराज जसे प्रभू रामचंद्र, राजे जसे प्रभू रामचंद्र, राणी साहेब जशा सीतामाई, राणी साहेब सीतामाई, जुडीदार तसा हनुमंत, ऐका खालचं तोंड या नायांनी काय केलं होतं? सीतामाई शोधासाठी ढवळे असू दे. काय का नाही? ही दुसरी वेळ आहे माझ्या हाताखाली राहायची. त्यामुळे शिंपू तो जर माझ्या शाळेमध्ये विद्यार्थी असेल त्याला नक्कीच घडवणार, लक्षात ठेव. नक्की धारित ना आपण. चोरी व्हा, बजरंग बली. बजरंग बली. अरे आम्हाला सर्वांना उपमा दिली आणि तो घेतली नाही. महाराज झाले प्रभू रामचंद्र, हा. राणी साहेब सीताबाई, हा. जुडीदार सुद्धा बजरंग बली. मला कसं काय करायचं आपल्याला? अरे तुम्ही एखादी छोटी मोठी उपमा घे. मला नकोच होती. अरे वेड्या, मी सांगतो म्हणून घे. मी अरे मामा हो का मी मग राजा दशरथ. अरे राजा दशरथ रामाचा कोण होता? अरे राजा दशरथ रामाचा बाप होता. सक्का. खरं आज आमचा बाप व्हायला निघाला. मूर्ख कुठला? आज ह्यांचा बाप व्हायला निघाला. पैसे की आमचा बाप व्हायला निघाला. बाप नको हो. तू सांग, समजावून तूच सांग. हो नको, तू बाप होऊ नकोस. कारण मी आज घटस्फोट केलाच. बेट्यो, आज तुम्ही कशाला काय म्हणतो? काय झालं? बघितलं का महाराज? काय? इतर मार खातोय, हळूच मला काय म्हणतोय? महाराजांच्या डोक्याला ती आली का? याला अक्कल नको? आम्ही काय डोक्याला? अरे त्यांनी डांबर लावला असेल तुला का? तसं नाही महाराज. आजकाल लोक काय करतात? काय? डोकं शांत राहण्यासाठी डांबर अवलाद येते ना. मग हे पहिलंच बोला. ह्याला कोण तेच म्हण. मी तेच म्हणतोय, ह्याला कुठं कळतंय ते? राज्य वैभव सुख समाधानाने चाललंय. महाराज सगळं काही व्यवस्थित चाललंय. चाललंय ना? तुम्ही एवढं मारलं, माझा विचार सुद्धा केला नाही ना. बेकार परिस्थिती. काय बोललास? अवघड झालं. म्हणजे तुझं एवढं काय अवघड आहे? मी सांगताय ना, पण आता सांगायची वेळ आली तर सांगू नका. अरे सांग ना, आम्ही राजा आहोत, आम्हाला नाही अहो, 19 सांगणार. साली महाभयंकर कोरोना आला. हा बोल. त्यांनी जुडीदाराने आता कोरोनाचा उल्लेख केला. त्यात रद्दी महारथी बरेच गेले. होय, आणि माझा सुद्धा नंबर लागला, तर पण भगवंताची कृपा म्हणून वाचलो. म्हणजे हनुमंतरायामुळे तू वाचलास. पण कोरोना नाही, कोरोनापेक्षा भयानक आजार झाला मला. म्हणजे करोनापेक्षाही भयानक आजार. बेकार त्याचं औषधच नाही. लय लांब पद्ध गेलो, सांगली, सातारा, कोल्हापूर, पाटण, वाई सगळीकडे फिरलो. अरे म्हणजे सांगली, सातारा, वाई, भोर, पुणा, मुंबई सगळीकडे फिरलास. मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटल गेलो तरी काय उपाय होईना मला. कुठल्याही डॉक्टरचा इलाज चालेना. असा भयानक आजार झालाय पण मला. तो आजार कोणचा? लय बेकार आजार झाला मला. अरे पण आजार कोणचा आहे? मला जेवल्यावर भूक लागत नाही. त्या बापानं जेवल्या भूक लागली. थोर कुठला पेशंट म्हणतो जेवल्यावर भूक लागत नाही? आयुष्यपती डॉक्टर सुद्धा परेशान झालाय महाराज. मला झोपल्यावर पुढचं दिसत नाही. पेशंट म्हणतो झोपल्यावर पुढचं दिसत नाही. आणि संडास गेल्यावर हागायला मी आज तुला बरोबर बसवणार आहे. हा, काय रे? संडास मी आल्यावर हागायला होत नाही. तुला तसंच पाहिजे. तुला नीट बोलायचं अजून कळालं नाही. मी करतो. खरं खरं. महाराज बोल. आता बराच टाइम झालाय. हा मी आलोय करतो इकडे कार्यक्रमाला. हा बोल. आज आम्हाला काय घरी रेंज लागणार, माझा फोन काय लागत नाही. म्हणजे पावसाचं वातावरण असल्यामुळं. हो, आणि मला बायकोला फोन केल्याशिवाय करमत नाही. म्हणजे तुझ्या मोबाईलला रेंज नाही. काय तेव्हा मी काय म्हणतोय? बोल. तुमच्या फोनवर जरा माझा नंबर डायल करा. म्हणजे तुझ्या मोबाईलला नेटवर्क नाही, काय नाही, रेंज पण नाही. काय नाही. बरं चालेल, माझ्या मोबाईल मध्ये रेंज आहे. माझ्या नंबर हा सांग. त्याचा फोन जीवदाव कंपनीचा आहे. त्यामुळे हे नाही. म्हणजे तुझ्या घरी फोन लावायचा. हो चालेल, हा घ्या. सांग.
9817 मध्ये हात घेऊ नको, हात घेऊ नको मध्ये. 9817 खाली बोलता हातरा. अरे वेडा हा नंबर आहे की काय? अहो जिओ कंपनीचा नंबर आहे. म्हणजे हा जिओ कंपनीचा नंबर आहे? पण माझ्या फोनला रेंज नाही. तुझ्या फोनला रेंज नाही? नाही. 9817 खाली बोलता हातरा. खाली वरचे केस हातरा. काय बावलाट माणूस आहे राव. इकडे तुझा केस काढतात. अरे फुलाच्या जगता काय बोलावं इथं माता भगिनी बसले. नंबर चांगला सांगत जा. तुझी जिओची कंपनी बंद झाली पण माझा एअरटेलचा नंबर चांगला चाललाय. महाराज बोल. मी वायची टप्पा सोडला ना मांडा देवचा. हा. माझ्याही फोनची रेंज गेली. म्हणजे तुझ्या मी फोनची रेंज केली. माझा तेवढा नाव बघा. आणतो तुझी रेंज मी. लावा नंबर हा सांग. 9960. 9960 माझा 8 आकड्याचा नंबर हो. काय वाचो? त्याचा असा होता 9960. 9960 एक बोकड एक बोकड नाही एक शेळी दोन पाटा. कुठला नंबर सांगतो शो? तुला चुकला वाटतं. तू थांब. तू कुठला नंबर सांगितला होतास? किती रुपये अंबानीचा जावा नाही. 9860 एक बोकड दोन पाट. तुमच्या पाठी तिकडे जाऊ द्या आता. अशा ह्या साईडने तिकडे जाऊ द्या वर वाईला. महाराज किती झालं तरी आम्ही तुमचे नोकर आहोत. बरोबर. तुम्ही किती मारलं तरी आम्हाला काय राग आहे का? नाही. काही झालं तरी आमच्या अन्नावर तुमचा पीठ वाढला. तुमच्या अन्नावर म्हणजे तुझ्या नावावर आमचा पिंड वाढला. नाही थोडस चुकते माझं अजून. चुकलं बस. बोल. महाराज माझं काय चुकलं नाही माफ करा. इथं सारखं चिकटतंय काहीतरी. उद्याला हात घाला तुम्ही आता. सगळं होणार. मुळव्याला द्या हात घाला. जाऊ द्या काय. वा, ताबडतोब हेम राजाला आमच्यापर्यंत बोलवून घ्या. एवढंच ना लगेच. लगेच नाही. शासन लावलं आम्हाला. तुम्ही इथं बघा मी शासन नावाची एक नंबर माझा. शाबास. फार हुशार आहे. नीट सांग कर. आमची व्यवस्थित आहे. पाय हरामखोर शासनावर आम्ही बसत असताना काय झालं माहिती का? काय आपल्या शासनाचा एक नियम आहे. काय नाही. तसे तुमच्या जीवाला धोका तेव्हा आम्हाला धोका. बरोबर. तुमचा जीव सुरक्षित तर आमचा सुरक्षित आहे. होय. ते असं परवा दिवशी मोडलं म्हणून मी गेलो नाव्याच्या दुकानात. नावेच्या दुकानात काय झालं सुतार मामा तिथं दाढी करत होता. ते जरा सागवानी आहे ना आपला. हेम राजाला ताबडतोब आमच्यापर्यंत बोलवून घ्या. ठीक म्हणजे आहे तुम्ही मनसून घ्या. काय चाललं होतं या ठिकाणी? शेलारवाडीला खेळ आमचाच मागावला होता पाहुण्यांनी. शेलारवाडीला खेळ तुमचा मागवला होता. ते म्हणले पाठीच्यात काय कमी पडलं तर काळजी करू नका आम्ही देऊ की. ती काय सुस्तीवारी खेळायचं म्हणलं रात्री काय खेळायला पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही मध्ये झाला आम्ही आमच्या होता तुमचा काय आमचा होता काय. तुमची पायरी मोठी आहे बरोबर आहे. आमची पायरी थोडी बारीकच आहे. बर तुमची राजापुरी हापूस आहे आमची रत्नागिरीचा फरक आहे. आमची राजापुरी फक्त खायचं बघा.
लोक म्हणे भर पोट त्याचा केवढासा बोबाट खाल्याशिवाय पोट भरतं का हो? किती खावा वेळेचा अनुभव असला पाहिजे. आता खायला असतं तर मागणी वाढला असतो का पुढली तरी काय पण पाय म्हणतो गवट्या मग. मागणं मागतो माझ्या खाना महाराज मी नाना माझ्या शेंड्याला शेंडा लागला ते जे होते ना पोट शिजलं कसला अंतरची बसली फटा इतक्या वेळ मार खातो पण असा नाही लागला दणका असं बरं जाऊ द्या महाराज नित्य नियमाप्रमाणे हा बोल. मी कशाला बोलते का तुम्हीच बोला नाही बोल नाही ना मी काय बोला एवढा तुमच्या एवढा मोठा आहे का तेव्हा मी बारीक तुमच्यापेक्षा किती झालं तरी मी तुमच्या ह्याच्यासारखा आहे आपल्या कोणासारखा बारका नाही का मी तुमच्या आजोबासारखा आमच्या आजोबा साहेब आता किती वेळा मारतात नाही हो आमचा आजोबा आणि आजोबा व्हायचा असं दाजीला पण विचारायला काय करणार मी सकाळ बोलताना शुद्धीवर राहुल माई फुटून हळू बोला अनुभव आम्हाला येत आहे. नित्य नियमाप्रमाणे बरोबर आहे आम्ही दरबारात वेळेवर येत असतो, पण आज जरा आम्हाला उशीर झाला. त्याची काय आहे का तुम्हाला उशीर झाला तुम्ही ऐकून करा ना आमच्या बाई हो, का उशीर झाला त्याला काय उशीर जरी झाला असला तरी होता आमचा मोठा आहे. राजा आहे अरे ना जाऊन जाऊन काय करू पाचा मारू जाऊन राजाला सांगा की तुमच्या नाकाला काय खरेदी झाली आमच्या का? नखात. अरे जवळ कसा येतोय आणि मी असं करत आहे त्याची म्हणे अंतर ठेवून नेहमी उभं राहिलं पाहिजे. सुरक्षित अंतर कुठल्याही ठिकाणी गेली की सुरक्षित अंतर असतं. हो. कमीत कमी 1.5 फुटाचं काय करू त्याला? जाऊन रंजन संघ घ्या मी आलोय म्हणून. तुम्ही आलोय हो. आता लगेच सांगू तुझ्या आईची तर- अरे जा सांग, तुला कळा ना होय काय सांगते. आता सांगू नाही सकाळ जाऊन सांग. बरं तोंडाने सांगू का महाराज बाहेर राजा आलेले आहेत हेम राजा आल्या आता लगेच ओ महाराज तुमचा निरोप मी सांगितलं तुम्हाला ताबडतोब अलस. काही सांगितलं राजा तुम्हाला ताबडतोब आतमध्ये बोलावले असं ना हा येतो आम्ही. या. या नाही या. हॅलो पांडुरंग पांडुरंग बोला राजे हेम राजे बोला. वा आज आमच्या दरबारमध्ये आपलं आमच्याकडून स्वागत राजे. बोला. आपण बालपणीचे मित्र आहोत. ते का सांगायला लागते. एका शाळेमध्ये आपलं शिक्षण झालं हो ना? ते मोठे आणि आता आपण लहानाचे मोठे झालो. तुमचं राज्य तुम्हाला आणि या हंस राजाचं राज्य आम्हाला. अगदी आनंदी आनंद चाललेला आहे. कुठल्या गोष्टीची उणीव बिलकुल सुद्धा नाही हे घे बाबा. हे महाराजे बोला खरोखर आज आपण बालपणीचे मित्र आहोत. हो ना? तेव्हा आम्हाला एक गोष्ट आपल्याला बोलायचं होतं. गोष्ट सुद्धा कुठल्या गोष्टीत आम्हाला वाटलं होतं की आम्हाला तुम्हाला बोलूशी वाटत का? बोला बोला. आता बोलायचंय. आपण लहानपणाचे मित्र आहोत, पण आज वेळ जरी आपल्यामध्ये गेला असेल
तरी ते लहानपणाच्या आठवणी फार वेगळ्याच असतात. आणि आज काय ते बोलायचे ते मन खुल्ल करून बोला. बोलायचं ना राजे. आपल्याकडं एक रत्नकन्या आहे. कन्या रत्न आपल्याकडं आहे. आमच्याकडे एक कन्या रत्न आहे. आणि आमची कन्या आम्हाला असं वाटतं की तुमच्या बाळ युवराजांना द्यायचं असं मी ठरवलंय. वा वा वा, बस वकील राजे, आज आमच्या मनात होतं तेच आपण बोललात. हो ना. यालाच म्हणायचं रक्त पारखी. रत्नाची पारखी रत्न पारखान करायची असती, पण आपण तर मनपारखी निघालात. आमच्या जी मनात होतं ते आपण. हो ना. आणि हे जर आपण केलं तर लांब जायची गरज नाही. हो ना. होय होय. तिकडे बघायला सांगा. तिकडे जरा आमच्याकडे बघायला सांगा. नाही राजे, आज किती आनंद माझा झाला. आज किती गगनात मावेना इतका आनंद झाला. तेव्हा राजे आज राजे तुम्ही राजे, आमच्या दरबारमध्ये आला. खरोखर माझी काय विचार तुमचे आहेत. आणि हे जर विचार आपले एकत्रित जर आलं तर गावागावात तालुक्यात राज्यामध्ये लांब जायची गरज नाही. हो ना. आज कित्येक गावामध्ये मुलं बाकी आहे. गुणाचा विचार काय आहे, पण नाही मित्राचं प्रेम. आणि हे नातं राजे, आमच्या राज्यामध्ये आपण आला आहात. असं ना. आमच्याकडून आपलं स्वागत आहे. असं. बसवून घ्या. वा, वेळ कशाला. ऐका, रत्नाची पारख रत्न पारख्याने करावी, त्याप्रमाणे भारूड क्षेत्राचं जुनं व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण अण्णासाहेब आंबवले. खरं तर 1969च्या काळामध्ये या लोकांनी भारूड क्षेत्रामध्ये हे मंदिर जी वास्तू उभी आहे त्यातली व्यक्ती आज बऱ्यापैकी नाहीच राहिलेले आहेत. पण अशी काही माणसं आहेत, त्या गावाने सुद्धा भारूड एकेकाळ गाजवलेलं आहे. मर्याय माता नाट्यरूपी भारूड मंडळ ह्याच गावचं होतं. आमच्या लहानपणामध्ये म्हणजे असं त्या काळात आमचा जन्म बी नसत हवा. तर अशा ह्या मंडळींनी त्या काळात केलेलं त्या गावाची वास्तू एक उभी राहिली. त्यांचं म्हणणं आहे 100 रुपयाचं सांगलं की कार्यक्रम असा धनकेबाद शेवटपत्र होत्या. सर्व माता भगिनी कुणी हालायचं नाही, कार्यक्रम शेवटपत्र होतो पर्यंत 100 रुपये दिल्याबद्दल मंडळ आपल्या आभारी. दरबार खरोखर कमी वेळात चांगला कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणून सांगतो, कमीच वेळात करायचं पण बरोबर करायचं. लक्षात आलं का तुझ्या? असं म्हणायचं, पण कालवांचं विचार करायचं. आवाज तसं नाही म्हणजे मी पण बुवाचे. कार्यक्रम चांगला झाला. हराम खोरा मासं नासक घ्यायचं पण कालवांचं विचार करायचं. कसं नाही होणार. जुनी लोक म्हणायची तो होणार छान आनंद झाला. मला नृत्यगान करायचे. धावत नृत्य करा दरबारमध्ये. फुलपायला मी म्हणतोय बाई काय डोंगरावडी मागाय तर पैसा बघायला मिळाला. तिकडे युद्ध चाललंय तर बायकांना तुम्ही स्वयंपाक करायला बाय म्हणते 51,000 रुपये. आमच्या बाया उन्हाचा माता मावले तर पडल्या 300 रुपये मिळतात. तू 51,000 रुपये बेस सांगते बाई. तुझ्या राहू दे बाई. व्यवहार आहे थोडस खाली सर, आम्ही थोडं वर सरतो. व्यवहारात काय असू दे. महाराजांचं मनोकर म्हणून झाली पाहिजे. तुम्ही इथं थांबा, मी विसरून येतो. प्रणाम. बर, तुम्ही सांगितलेली कागदपत्री व्यवस्थित केली आहे. नृत्यगळा आल्या आणल्यात ना. कोणच्या ठिकाणी आहे? बाहेर बसल्या. मला काय डोकं फिरलंय का महाराज?
तसल्या कशाला आणायच्या अहो 3 दिवस महायज्ञ चाललाय, एवढा मोठा भगवंताचा कार्यक्रम चाललाय, मी तसे आणले का इथं? मग आणायचं झालं तर 4 दिवसाची आंघोळ करून आणली, पण असं नाही हो. तुम्ही गैरसमज करू नका. ऐका, आपल्या दरबाराचा नियम काय आहे? कोणती अनोळखी व्यक्ती आली ना तर परवानगी शिवाय आतमध्ये सोडू नका. बरोबर त्या बाया आलेल्या आहेत, अरे आहेत ना त्या आले तुमचं दर्शन घेतील. हे बाकी घर आहे का नाही? बरोबर बोल दर्शन घेतील त्यावेळेस तुम्ही फक्त आशीर्वाद द्यायचा. काय तुम्ही एकच म्हणायचं, काय अष्टपुत्र सौभाग्यवती. अष्टपुत्र सौभाग्यवती ज्यावेळेस नसेल तुमचा पती, ज्या वेळेस नसेल तुमचा पती तेव्हा जागा मावळी फुडण्याच्या आधी. लय चाल आहे. अरे काय मी या घालीची पण काम नाही घ्यावं का? तुमच्या पाया पडतो. अहो, मी तसं नाही म्हणलो. अरे बाहेर म्हणजे गेटवर थांबल्याला सांग की त्यांना सांगितलंय तर बंद नाही का? मूर्ख आहे, मूर्ख म्हणजे तुमची कोणाची करमणूक करायची का? अखेर ए पुरींनो, अगं मामी, आम्ही असं काय करत नाही जावायला. या 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 ही पोरगी किती आता जीव पडेली. आवाज शिक्षण थांबा. हाय डोकं इंग्लिश बोलत काहीतरी. लंडन मधून आली आहे. कुठून? तिला मी लंडनला पाठवलं होतं एज्युकेशन साठी. कुठे शिक्षण घेते? शिक्षण घ्यायला. असू दे असेल ती ती इंग्लंडला गेली. इंग्लंडला का? हो. आम्ही पाकडे राखला घेतला. होय. बाई मग तू राजाला निरोप काढलास की नाही? लगेच महाराजांची करमणूक करायची. हा. महाराज तुमची करमणूक करायची नाही, मग कुठे ना ते त्याला सोपी आली होती ना, म्हणजे कुठे तिला आपल्या अडचणी. अहो काय झालं माहिती का, मी ज्या वेळेला दुईची वाडी रोहित पट्टा सोडला ना, येताना मला लय रोडला झाड दिसली. साधी सोपी आली होती, लय भारी करमणूक झाली असते. त्या निरगिरीच्या झाडाला मोठे कागे भाऊ बसलेले. तुम्ही तिथं दिसतं खाली उभं राहिला असतं, 2-4 दगडी मारले असत्या. आणि काही झालं असतं अशी करमणूक झाली असती, मी पळालो असतो.
लागतो. हत्तीवर साखर मग हे केव्हा बोलायचं? आनंदाच्या भरात होते तसं जा आणि आमचं कन्या रत्न आमच्यापर्यंत बोलून घ्या म्हणजे चाल. साहेबांना लगेच बोलून गेलो. लवकर चला थांबलो. वैशू बाबा तुम्हाला प्रथमतः माझा मानाचा मुजरा. आशीर्वाद. वैशू तिकडेच थांबा, इथूनच बोलायचं. हा वैशू खरोखर वैशू तू लहान असताना आमची धर्मपत्नी स्वर्गवासी झाली. खरोखर आणि या तळहाताच्या फोडासारखं तुला मी लहानाचं मोठं केलं. पाहिजे तेवढं लहान कौतुक केलं आणि आता तू लग्नाच्या वयामध्ये आली आहे. बाबा लग्न हा शब्द काढून तुम्ही माझ्या मनाला अगदी विरक्त केलं बाबा. वैशू बाबा आई गेल्यापासून तुम्हीच माझं सर्वस्व आहात. आईचं प्रेम सुद्धा तुम्हीच दिलं आणि वडिलांची भूमिका तर तुम्ही अगदी आनंदानं साकारली बाबा. बाबा आई गेल्यानंतर आईचं प्रेम काय असतं हे बाबा तुमचे जेवढे उपकार मी नाही म्हणा वैशू. ते सुद्धा फिरू शकत नाही बाबा. कधी सुद्धा फिरू शकत नाही. वैशू खरोखर सांगायचं म्हटलं तर मुलीची जात असती ती कधीच बापाच्या घरी राहू शकणार नाही. मुलीची जात म्हणजे परख्याचं धन आहे. आज तुला माझ्याजवळ ठेवून मात्र कसं होणार आणि मुलगी म्हणजे एक काचाचं भांड असतं. बाबा तुम्ही म्हणताय ते सगळं 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 मला कळतंय, मनाला पटतंय पण. परंतु बाबा माझ्या मनामध्ये असं वाटतंय तुम्ही माझ्या लग्नाचा विचार न केलेला आहात की काय? होय वैशू, म्हणूनच तुला बोलतोय आणि तुला मला भरोशी सुद्धा वाटना तरी पण मन मी घट्ट करून आज आमचा विचार आपल्यापर्यंत पोहोचवलाय. बाबा आजपर्यंत कधी सुद्धा मी तुमच्या आज्ञेच्या बाहेर गेले नाही आणि येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा कधी सुद्धा मी तुमच्या मनाची नाराजी करणार नाही. बाबा तुम्ही आजपर्यंत माझं हित बघितलेलं आहात आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही माझं हित बघूनच माझ्या लग्नाचा विचार केलेला असावा. बाबा वैशू तुम्ही म्हणाल तसं बाबा माझी जर का लग्नाची घटिका जवळ आलीच असेल बाबा वैशू सगळं तुमच्यावर बाबा. तुला जर मला दूर करायचं म्हटलं तर या राजाच्या छातीवर चीट ठेवावं लागणार आहे. म्हणून मुलीची जात परक्याचं धन असतं हे माझं कर्तव्य मला करावाच लागणार. तेव्हा आमचा शब्द हेम राजाला दिलेला आहे आणि ते हेम राजाचा वराड घेऊन येणारच आहे. बाबा ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं जिथं तुम्ही मला उभं कराल तिथं मी लग्नाची माळ घालायला शाबास माझा बाळा. तेव्हा काही काळजी करू नकोस. हवस राजा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझा केस मी हलवून देणार नाही. केस सुद्धा हलवून देणार नाही. बाळा कुठलीही चिंता करू नको. तेव्हा आपण जरा एकांत विचार आठवण करू. तोपर्यंत राजा परत दरबार मध्ये आपला येणारच आहे. बसून घे.
आमच्या मुलाचा आता विवाह होणारच आहे, तेव्हा ताबडतोब मुलाला बोलवून घ्यावं म्हणजे झालं. खरोखर बाकी आज आमच्या मनात किती समाधान झालेला आहे. आशीर्वाद आहे याशिवाय खरोखर बाकी बोला बाबा. तुम्ही आमच्या पोटी जन्माला आला ग, आमचं किती मनाचं समाधान झालं. आणि आज आनंदाचा पारावा राहिला नाही आमच्या आनंदाला. खरोखर बाकी धन्य धन्य आज मारुतीच्या पुढं नतमस्तक होऊन आज आम्ही धन्य झालो आहोत. कारण तुम्ही मला कुठल्याही प्रकारे आज सगळी थोडी बसून दिली नाही. हो मी लहान असताना आपली धर्मपत्नी आणि आमची माता माऊली स्वर्गवासी झाली. नका आईची माया आणि बापाचं प्रेम ठेवून सगळं धरून मिठामध्ये खरोखर बाकी राजकुमार खरोखर बोलतात आपण. नका त्या मागील दुःखाच्या आठवणी करून देऊ. दुखावली तर खपली काढली तर आमचं हृदय कसं तुटून पडत आहे. म्हणून तुमची मा साई काही स्वर्गवासी झाली असेल तरी आम्ही मायेचा हात तुमच्या पाठीवरून सदैव आम्ही फिरवलेला आहे. आणि तोच खरोखर तो मायेचा हात आज पवित्र परमेश्वरापेक्षाही मोठा श्रेष्ठ. आणि त्याची म्हण आहे, जन्मी यावे गुंडा त्याचा लागावा त्रिभाऊनी झेंडा. मुलगा असावा एक त्याचा लावावा लेख. अशा प्रमाणे खरोखर बाकी आपण सोडतात. पण एक आपली शिकवण आहे, आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. का नाही माणसाने जन्माला आल्यानंतर ह्या मानवी जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे. वा काय पवित्र परमेश्वराला, महाविष्णूला, माई लक्ष्मी नारायणाला ह्या कलियुगामध्ये खाली काय यावं लागलं. वा वा काय मुखातून अमृत पडतंय भाई. त्या मुलानं दिलेल्या माता पित्याची सेवा खरोखरच मनापासून देव मानून जर केली तर पवित्र परमेश्वराला सुद्धा ह्या भूतलावरती येऊन अवतार धारण करून योग्य 28 उठेवर उभं राहावं लागलं. कारण त्या पुण्यकाने स्वतःच मन तन धन देऊन महाराष्ट्राची सेवा केली. वा वा अशीच तुमची शिकवण मला आहे. पण काही कमी पडणार. अश्विन काय मुखातून अमृत बाहेर पडतंय. खरोखर बघा आमच्या मनात किती समाधान होत आहे. त्याची मान आहे की क्षत्रियाचा सेवा तरी सिंहाचा सेवा दिसायचे लहान दिसला असता तरी वाजलेल्या हत्तीचं गटल ते तो फोडायला केव्हा मागं पुढं पाहत. पण एक अश्विन विचार बोलता बोलता आम्ही बोलून विसरून गेलो आहोत. बोला ना. आज तुम्ही लग्नाच्या वह्यात आला आहात. आम्ही हेतू घेतलाय मनात की आपल्या 2 हातात 4 हात झालं की आमच्या मनात बाबा, आपल्या मुखातून पडलेले ते रत्न आम्ही खेळू नाही. आणि आम्ही तुम्ही दिलेले वचन जर पाळायचं जर नसेल तर आम्ही मनुष्य जन्माला येऊन तरी उपयोग काय. म्हणून प्रत्येक मुलाने जन्माला आल्यानंतर एक वेळ देवाची सेवा आणि देवाचं ऐकलं काहीतरी चालतात. पण जन्म त्याच्या माता पित्याचा असावा आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर कुठचंही काम जर आपलं पाहिजे असेल तर ते तरीच केल्याशिवाय राहणार नाही. असं ना? आपण जे आज्ञा कराल त्या आज्ञाचं पालन करणं हे आमचं कर्तव्य. मग वेळ नको आहे. परमहंस राजाच्या दरबारी जाऊ म्हणजे झालं. म्हणजे तुम्ही लग्नाची सर्व बोलणी हो करू. सगळी तयारी आम्ही केलेली आहे. ठीक आहे. आपल्या बोलाच्या पुढे आम्ही जाणार नाही, आपल्या वचनाच्या पुढे जाणार नाही. तुमची तयारी असेल तर माझी तयारी आहे. असं ना? मग चला तर सर्व लोकांना निमंत्रित केलेलं आहे. काही चिंता करायची गरज नाही. चला.
मी सांगितलं आमच्या राजांच्या मुलाचं लग्न आहे, कुणी घरी थांबायचं नाही. भरपूर जेवणाची व्यवस्था मांडव सगळी व्यवस्था बरोबर केली आहे. काम एकदा पार फत्य झालं की आम्ही तुम्हाला वेळ बक्षीस देऊन अहो, टाकू. तुम्ही देणार आम्ही तुमचं सेवक आहे. हा? राजाचं नामचं जे दाखवलं आहे हे कुणामुळं हा. तर कृष्ण आंबवले यांच्यामुळं. होते ते आता बाबांना डोळे लग्न बिग्न बरी ठरवल्यात. मी 5-6 लग्न जुळवली पण माझ्यापेक्षा त्यांनी लई जुळवले. हा देवा हा. वेळ गवटा राजांना सांगा की कोणाला सुद्धा निमंत्रण पाठवलेलं सर्व आहे. लोक आलेले आहे. हे राजे आपल्या मुलासह आलेले आहे. महाराज ही सगळी लोक नुसतं तुपात खाते. यांच्या पूजेला कुणाला बोलावले का? अरे कशाला बोलवले? लग्नाला बोलवलं असते. लग्नाला बोलवले. म्हातारीचे लग्न कुणाचे लावायचे? अरे लग्न नवरा नवरीचे लावायचे. नवरा नवरीचं लावायचं अरे असते. बाबा. नवरीचे लग्न असते. आजच्या म्हातारीचं असते. आजची म्हातारी. हे 12 मन दिसते जाऊले हुशार ते म्हातारी. पण हे कोण आहेत? ह्यांनी आंघोळ केली का? हे 12 मन आपलं ब्राह्मण. ब्राह्मण काका आहेत. वा, वा, सुंदर आहे. काकांशी कसे बोलावे? किती बोलावे? तोंडानेच बोलताना सगळे. हा. अहो किती झाले प्रश्न तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ असं यांचं बोलणं नाही. हे ब्राह्मण असतात बरं का. 8 दिवस आंघोळ केली नाही तरी ह्यांच्या पाया अरे झाल्या. आम्ही चांगली आंघोळ करते आणि तुम्ही आंघोळ करत नाही म्हणते. काका तरी मी म्हणते आंबाट हे वाजता. आमच्याच असते. काकी कुठे गेले? बाकीचं नसते. हे माझंच असते. काय मला वाटलं काका काका कसा गोंडच वाटते नाही का? वेळ थोडे मोर चांगला बाबा. लग्न वेळेवर लागलं पाहिजे. लग्न हे नवरा बघा, ती मुहूर्त काय म्हणते या? मोरच मुहूर्त झाला. लग्नाचा मुहूर्त काढायचा. मुहूर्त काढायचं आहे. टायमिंग चाललंय का? आमचं सगळं आणलंय की. पंचांगात काढा. सगळं आणलंय. काढा नाही. कडा पंचांगात. बोला. हा, सांगा. ही बघा काका पंचांगणामध्ये 33 तारीख कशी काय वाटते तुम्हाला? 33 नाही, मग 45 तारीख आहे. त्याच्या म्हाताऱ्याचं लग्न लावलं का 45 तारखेला? जाऊ द्या. हा. काका तू एक काम कर. हा. ही लग्नाची वेळ मुहूर्त सांग. लग्न कधी लावायचं, कसं काय कार्यक्रम ते सांग. सकाळी लावा की लगे. सकाळी अरे बामणाच्या पोटी कसं त्याला मला? काका बोला. टायमिंग सांगा. टायमिंग हा वेळ काढ. टायमिंग आता तर नेक्स्ट सांगितलं पाहिजे हा. असं वाटतंय मला. हा. करेक्ट टायमिंग जर नाही सांगितला तर महादेवाची दोघांची ठरवली. काकाचं लग्न काय ठरवलं? 33 वाजून 33 वाजून 42 मिनिटं 33 वाजून 42 मिनिटं. हा. हळद. हॅलो. आता माझं तिकीट लागतं. काकाचं मुलगा बाहेर यायचा. 33 वाजून 42 मिनिट. 33 वाजून हो, नको बाई, परत बामण नाही मिळत. आपलं लग्न नाही आलं. किंवा एकदा लगीन लावायचंय का? लावायचे लगीन लावायचं. नका मारू. आपला कार्यक्रम उरकून घेऊ. 4 वाजून 32 मिनिटं. 4 वाजून 35 मिनिटं. आता गोलच मुहूर्त बघा. अवधी ठेवून आला. हळद आणली का? अरे ते भाज्यातच हळद लावायला लागेल. सुपारी साखरपुडा हळद सगळा विधी झालेला आहे. काका उठण्याचा कार्यक्रम उरकलाय. काय झालंय. सगळं झाले. तुम्ही फक्त आहे ना लग्नाची विधी बर. अंतर्पाठ धरा. अंतर्पाठ धरा आणि लग्नाला सुरुवात करा. पोटी सोडूया. आणि सर्व वराडी मंडळाला एकच विनंती आहे. लग्न झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम निश्चित आहे. सर्व वराडी मंडळ हॅलो हॅलो.
कारभार हा लग्नाची तयारी. अक्षदा सगळ्यांना पोहोचण्याचा पुढच्या आवाडात शेलारवाडीत सगळ्यांना मिळेल का अक्षदा? आंबोलीच्या आवाडात तिकडे बाकीची जी काय आवड आहे आपली सगळ्यांना मिळेल का? गणपती बनवते तर काय सांगितलं मी येतं. हार नाही घेत, हार समाजाला. हार होय. मग त्याला काय आता करायचं? अहो, वाईला गेले दुकानं उघडली होती. होय. हाराची पुष्पगुच्छ तिकडेच आहे. लवकर येऊ द्या. काका नाही तर आमची हार होईल इथं. नाही होय झालो आता आम्हाला घालतेली. नाही घालतो तुम्ही ऐका रक्त घ्या. काका तुमचं शिक्षण नाही दिसते. असं होय. ऐका रे. त्याच्यामुळे समजा की माझं शिक्षण खाऊन 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 हे असं शिक्षण आहे. हे मला आले. काका आले बघा. आले आले. हे हॅलो हे बाबा काका आणि का ती जाणव कुठं गावलं तुला जानवर आहे. काय गावाला तवा मग आणलं हे बांधलेलं. शिवायने महामाल चला लवकर केशवाय नवा अरे मासे वर्ष पुढे घ्या की बाबा मागं बसलाय. काका वर धरा. अहो काय होतं माहिती का वर धरावं नवरदेव खाल्लं बघी. दादा नवरीने उठे दादा अजून दादा आता उघडला. करा सुरुवात काका. चला चालू. हंस राजा सावधान सावधान. हंस राजा तुझी मुलगी ज्या राजकुमाराला देत आहेस त्याला फक्त 6 महिन्याचा विषय. फक्त 6 महिन्याचा विषय. सावधान सावधान. नाही काय ही आकाशवाणी हमें ऐकत आहे. हे राजे बोला. हे लग्न होणार नाही. लाभे प्रभाव राजा आणि हे लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. बाबा वैशू ह्या शुभदिनी असं काही करू नका बाबा. अगं वेड्या आहेस? बाबा तुम्हाला आता मी एवढंच सांगते. एक तर ह्या लग्न मंडपातून माझे डोळे तरी काय नाहीतर माझा माताची शेवटची किरडी तरी काय. वैशू बाबा काय हे मी ऐकत आहे. जरा थांब वैशू. अगं हे लग्न मी कसं करू. ज्या मुलाला तुला मला द्यायची त्या मुलाचा फक्त 6 महिने जीवन आहे आणि 6 महिन्याच्या नंतर तो मुलगा मृत्युमुखी पडणार आणि त्याच मुलाशी तुझा विवाह करायचा नाही पाहिजे. मला हा एवढा संताप करून घेऊ नका बाबा. माझा ऐका बाबा. वैशू माझा काही क्षण ऐका बाबा. काही क्षण ऐका. कोण असा आई बाप आहे की आपल्या मुलीचा ज्या मुलाला आपली मुलगी द्यायची त्या मुलाचा फक्त 6 महिने आयुष्य आणि 6 महिन्याच्या नंतर तो मुलगा मरण पावणार नाही. वैशू हे लग्न कसं करू? हो राजा. तोंडात वाक्य तोंडात ठेवा. हे लग्न होणारच आणि लगीन करून निघून बाबा ही एक स्त्री आहे. ती अनाथाची माता आहे. क्षणाची पत्नी आहे. असं पण ती सुख दुःख कुणाला सांगायला बाबा हा छंद तुम्ही करू नका. असे तोंडात वाक्य तोंडात ठेवायचं. सर्व मान्य करीन. तुमचं म्हणेल ते वाक्य मान्य करीन. तुमच्या
करणारे आहात असे आणि हे जर एखाद्या गरीब कुटुंबात जर घडलं असतं तर तुम्ही ते मान्य केलं असतं का? सांगा ना. बरोबर बोललात तुम्ही. लग्नाच्या अजून माला सुद्धा मी तुमच्या गळ्यामध्ये घातली नाही, परंतु आज त्या परमेश्वराला खरोखरच मी धन्यता मानते. कारण विठ्ठला विठ्ठला आले तुझ्या दारी. 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 ऐक पांडुरंगा सादरे कराची. ऐक पांडुरंगा सादरे कराची. विठ्ठला विठ्ठला आले तुझ्या द्वारी. विठ्ठला विठ्ठला आले तुझ्या धन्यता मानते. कारण अजून वर मला सुद्धा मी घातली नाही, तरी सुद्धा माझा होणारा जो नवरा आहे तो माझ्याबद्दल एवढी चिंता करतोय आणि मला म्हणतोय की हे लग्न नको. खरोखरच मी धन्य झाले, खरोखरच मी धन्य झाले. वैशो परंतु तुम्ही असा विचार करू नका. वैशो अरे मी तुला हात जोडतो, तुझ्या पाया पडतो. अगं मी तुझ्या फक्त 6 महिन्याच्याकडे सोबते आहे. हा स्त्रीचा कर्तव्य काय असतं, हा माऊलीला आयुष्य कसं टाळायचं असतं. वैश्वर्य तुला कळणार नाही. अरे मी तुला हात जोडून पाया पडतो की हे लग्न तू माझ्या असं करू नका, असं करू नका. लग्न व्हायच्या अगोदरच मला ह्या पाप कर्मामध्ये बांधू नका. ऐका माझं 2 मिनिटं. माझ्या काळजाची दाट कशी चिडली, कशी अशी नशिबान मारली. कशी नशिबान आज मारली. कशी नशिबान माझ्या काळजाची दाट कशी तोडली, नशिबान थट्टा आज मारली. माझ्या काळजाची दाट आज खेळली, कशी नशिबान थट्टा आज मारली. हे एक स्त्रीला फसवण्याचं पाचक माझ्या माती बनवलं. नाही नाही, प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की तिचं एक दिवशी लग्न होईल. लग्न करून तिचा बाप तिची आई तिची पाठवणी करेल. परंतु आज जर का ती भविष्यवाणी जर का झाली नसते तर तुम्ही आनंदाने मला तुमच्या घरी येऊन गेला असता. पण आज ते आकाशवाणी झाले आणि त्याच्यामुळे सगळ्यांची मदत. बरोबर आहे का वैशो? आपल्याला वाटेल वेळ नको आहे. वैशू माग वैशू म्हणजे तू तुझ्या मनाचा विचार केलास. वैशू या बापाच्या मनाला काय ग वाटत असेल. बाबा, तुमच्या मनाचा विचार मी केला नसेल असं तुम्हाला कसं वाटतं बाबा. परंतु बाबा, हा मंडप एकदाच असतो. लोक जे इथं आले तो एकदाच असतो बाबा. त्याच्यामुळे बाबा काय तरी झालं नाही पण ह्या मंडपात आज माझं लग्न. बाबा, पुढे जे होईल ते होईल. तुम्ही माझी चिंता वैशू तुझा जर विचार
पाय. दोन पाय लग्न लावून घ्या. कसं हा शुभ मुहूर्त आहे महाराज. प्रसंग येईल नाही तो पुढचा विषय, पण आलेला हा मुहूर्त आपल्याला केलाच पाहिजे. मुलगी उपभोग झालेली आहे. चालेल. आपण कुठे काढणीला आलेल्या पिकाने उपभोग झालेली मुलगी जास्त दिवस घरात ठेवता येत नाही. आपलं व्यवहारही तुलाही कळते. लग्न लावून घ्या. काका अहो काका हरी अहो दक्षिणा मिळेल काका. हॅलो हॅलो काका चालू करायचं का चालू बघा तिकडे हॅलो हॅलो झाले का करू का सुरुवात. अबे मला पण दक्षिणा दिली मगाशी. मला या खाली इथं बघू देता. नंतर तू म्हण. मी मस्त म्हणणार. काय म्हणाली थांब जरा. आधी रुपवती धनवती तोंडात गेली पावसर माती. इतकेच नाही माहिती. चांगले शुभकारी. कन्या रूपवती अति धनवती मोठ्या घराण्यातली. ही कन्या रूपवती अति धनवती मोठ्या घराण्यातली. लग्नाला नटून तटून सुरेख नवरी येते उभी राहिली. हा गरीब श्रीमंत वेद नसावा सर्वेषु स्वागतम. हा गरीब श्रीमंत वेद नसावा सर्वेषु स्वागतम. टाकावी मंगलाष्टका वधूला पूजा सदा. आता लग्नाच्या आनंदात थोडं ना असं म्हणते घडलं होतं. खरं लग्न लावून घ्या. हा महाराज लग्नाचा आनंद काय नको का अजिबात. नवरदेव नवरी नावं बिवं घ्यायची काय पद्धत आहे का नाही. कुठे गेली ती कलवरी. काय झालं आता. ते तेवढी कलवरी बघा. ती बघायचं डोळं मारती मला. इकडे की जरा इकडे ये ना. तू गाडी आल्यापासून सारखी माझ्याकडे का बघतीस. अगं मी असं झालं होती आपण हो होय आता दोघं बी येते एखादं नाव माझं पण त्या मांडव सगळं जुळून आपण माणसं बसलेली शिल्लक झाली बरंच पुऱ्या बिऱ्या तेव्हा उठून जाईल घे माझ्यासारखा एखादा नवरा मिळेल का तुला. कवळा बाण माझ्यासारखा तरणा नवरा आहे. घराच्या कोपऱ्यात ठेवले होते गहू. या घराच्या कोपऱ्यात ठेवले होते गहू. लग्नच नाही झालंय नाव कुणाचं घेऊ. मग आता आपण काय करायचं होतं. हत्तीच्या अंबारीला सोनेरी झूल. हत्तीच्या अंबारीला सोनेरी झूल आणि माझी होणारी बायको जशी काय मठाची चूल. काय नाव हरी ओम ठरतात जरा घ्या नाव तुम्ही पण ऐका. या लोकांना ऐकू द्या. नाव घ्या का आम्ही घेऊ पूर्वापासून. आणि असं ते बघा कसं का उड्या मारली. शंकराच्या पिंडीला बेल वाहते मी वाकून. शंकराच्या पिंडीला बेल वाहते मी वाकून. आणि आमच्या अश्विन रावांचं नाव घेते. इथं बसलेल्या सर्वांचा मान राखून. इथं बसलेल्या सर्वांचा त्याचप्रमाणे लग्नाला हेराला ज्ञानेश्वर बाबुराव चौधरी या दादांनी सुद्धा 100 रुपयाचा आहेर दिलाय. आपण सगळ्यांनी आहेर करत राहा का. आता माझ्या द्यायचा आहे काय का बोला. त्याचप्रमाणे पायरी खाली पायरी खाली सुचोळी. पायरी खाली पायरी खाली सुचोळी. वैशू सारखी बायको मिळाली
तिचं नाव ठेवतो पुतळे. हा हेराची यादी मांडवाच्या उजव्या कोपऱ्यात चालू आहे. जेवण झाल्याशिवाय कुणी जाऊ नका. तोंड म्हणजे काय तोंडाला मास्क लावून पोटभर जेवा. महिलांनी फक्त बायकांच्या पंक्तीत बसा. पुरुषांनी सगळ्या गाड्यांच्या पंक्तीत बसा. हे माझं महत्वाचं सांगणं आहे तुम्हाला. आणि जर कुणी महिला उठून गेल्या तिथं फक्त लेडीज बसत्या, याची दक्षता घ्या. नेमाप्रमाणे आपलं लग्न झालेलं आहे, पण आपले जे माता पिता तुमचे आहेत त्यांचं पहिलं आपण दर्शन घेऊया आणि आमच्या पिताश्रीचं दर्शन घेऊन आपल्या संसाराला सुखाची सुरुवात करूया. अगदी बरोबर बोलला. सगळ्यात थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन, आपल्या माता पितांचे आशीर्वाद घेऊन आणि त्यानंतर आपण निघूया. अश्विन, आता सुखाने संसार करायचा, कुठल्याच गोष्टीची चिंता करायची नाही. आपली इच्छा आम्ही पूर्ण केलेली आहे. वैशू आशीर्वाद तर देव माझ्यासोबत आहेत बाबा. अगे कसे आशीर्वाद देव तुला वैशू. बाबा वैशू, आज तू या बाबाला सोडून जाणार आहेस. वैशू, वैशू बाबा राजे, ए हनी, वैशू म्हणजे मास्टर कुठे गेले दोघांनी? हनी, राजे, वैशू, अरे देवाच्या मना तेथे कोणाचे झाले ना. आज तू लहान असताना या दरबारमध्ये तुझे लाड कौतुक केले, लहानाची मोठी झालीस आणि आज बाबाला तू सोडून जाणार. वैशू, या बाबाला सोडून जाणार. वैशू, बाबा असं बोलू नका बाबा. वैशू, वैशू असं काही सुद्धा बोलू नका बाबा. जरी मी तिथं असले तरी पण तुमच्या डोक्यात एकच पाहिजे की ह्या मुलीच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त माय गीताच्या सावली त्याला काळ चुकाचा ओशरीला लेक चालली सासरेला, लेक चालली सासरेला, लेक चालली सासरेला, लेक चालली सासरेला, लेक चालली सासरेला. माय गीताचा सावलीला काळ चुकाचा ओशरीला लेक चालली चार हात केले. वैशू, सगळी माझी इच्छा तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत पूर्ण केली. शेवटी तुमचा नकार असताना सुद्धा बाबा मी लग्न केलं. तुमच्या ह्या लेकीला माफ करा बाबा. वैशू, आता अजिबात रडू नका बाबा. वैशू डोळ्यामध्ये पाणी आणू नका. जरा फक्त आशीर्वाद द्या बाबा. वैशू, हो इकडे लक्ष द्या आमच्याकडे. एक तास नशिबाने थटाय आज मांडली कशी, नशिबाने थटाय
वैश्य श्रीजात म्हणजे परख्याच धन आहे. तेव्हा दोघांनी सुखाने संसार करा म्हणजे चालत. वाजू द्या हो, वाजू द्या. 3 नाही 5 वाजता मी कार्यक्रम बंद करणार. 3 वाजू द्या. तुम्हाला उद्या जायचे का पाटणला? माझी ड्युटी पाटणला आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. 5 वाजता बंद करणार. वैश्वानी येऊ आम्ही. स्वतःची काळजी घ्या. मला सारखं स्मरणामध्ये आणू नका. मी अगदी सुखानं सोडलं. तुला कसा विसरू वर्षी वैश्वला कसा विसरू सांगा. बाबा तुम्ही कळत होता मी किती पाठीचं भाग असतं. आता जर का तुम्ही पाठवून गेले आहे, तर तुम्ही अजिबात माझी चुका करू नका. बाबा मला तुमच्यासारखाच माझा सासरा मिळाला आहे. आणि मला नवरा सुद्धा अतिशय चांगला लाभलेला आहे. ही वाय आता प्रेम मुलगी तुमची होती, पण आज आमची मुलगी झाली आहे. त्याची चिंता करू नका. त्याप्रमाणे आपण सांभाळली, त्याच्या पलीकडे आम्ही सांभाळू. शाबास. चिंता करू नका. आपली एका हे विवाह म्हणजे हे तुमच्या मुखातून शब्द ऐकताच या हंस राजाच्या किती मनाला समाधान होतं. काय नाही बरं. तेव्हा आम्ही आता येतो म्हणजे आई हे माय ताई तू ह्याच्यापुढं थेट होईल नाही होईल हक्काशाणीच झालेले आहे. पवित्र परमेश्वराच्या हा सर्व आयुष्याचा माझा खेळ आहे. पण माझी एकच इच्छा आहे, शेवटची इच्छा तू पूर्ण करायची आहे. कोणती दादा? गेली लहानपणापासून तू माझी मायेची बहीण म्हणून गुरुत्व भेट केली मी तुला. हो ना. आज तक कधीही मला जिव्हाळ्याची ओवाळणी करता विसरले नाही. पण ह्या शेवटची जी ओवाळी आहे असं सांगून मला दिवाळीची भावबीजेची ओवाळणी करायला बोलव म्हणजे ते विसरू नको. दादा असा पवित्र दिवस मी कसा विसरेन. दरवर्षी त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत असते. माझ्या गुरुभावाला कधी एकदा पूजीन असं मला होतं. तुझी ही इच्छा नक्कीच पूर्ण करेन. आणि दादा बाबा आमच्या मनाचं किती समाधान झालेलं आहे. तेव्हा आता वेळ थोडी आहे, आनंदाने घरी जायचं. ठीक आहे. आणि आपण आपल्या राज्यामध्ये जाऊ. बगीचामध्ये फेरफटका मारूया. आपल्या राज्यामध्ये गेल्यानंतर तिथून आम्ही आमच्या मनाची मन कमवता करतो. मनाचं मनोरंजन करा. आम्ही येतो. चिंता करू नका. आपण आता लग्न करून संसार थाटण्यासाठी घरी आलेलो आहोत. पण मला असं वाटतं की आपण बगीच्यामध्ये जावं आणि त्या ठिकाणी मनाची थोडीशी गडबड करावी, सरोवर पाहावं. आमच्या राज्यात जे काय कारभार आहे हे तुम्हाला दाखवतो. चला प्रीतीच धुळ धुळ वाऱ्याची मंजूर रोमांच करवानी येलोनी आवडी. रोमांच करवानी येलोनी आवडी. प्रीतीच धुळ धुळ वाऱ्याची मंजूर आपली मनाची मन करमुका झालेली आहे. विलंब नाही करता आपल्याला राज्यामध्ये जायलाच पाहिजे. या सृष्टीवरती पाप आणि पुण्य
याचे सर्व शास्त्रांनी लिखित प्रकार ते आमच्याकडे आहे. हो, या चित्रगुप्ताकडे सर्व आहे. चित्रगुप्त कारण नामदान, अन्नदान, वस्त्रदान, सुवर्णदान, नामदान सर्व असतं. माता माऊलीला विनंती, कुणी मुक्त नका. या विधिवत्तेचे नामदान या अन्नदान झालेले आहे. सुजन हो, या अन्नदानाची गणना करणारा कोण या सृष्टीच्या रचनेमध्ये कुणाला निकाल केलेला आहे. अन्नदान केलेलं कैक राजा म्हणून आहे. त्या कैक राजा त्या अन्नदानाची नोंद त्या बरोबर आहे. आज अनेक लोकांच्या मुखामध्ये अन्नदान केलेलं आहे. या आणि ह्या जाग्याची महिमा गोकुळ वसवलेला सर्वांचं एक प्रेम आणि असंच सद्बुद्धी मारुतीला आहे. असणाऱ्या ह्या दैवतानं या असणाऱ्या भूमीच्या आणि इथल्या सर्व माता भगिनी बंधूंच्या पाठीशी त्यांना एकजूट आणि शक्तीचं बळ द्यावं अशी मी प्रार्थना तेव्हा बोला चित्रगुप्त. आता भावगीतेच्या तुमच्या नेहमीप्रमाणे त्या भगिनीचं झालं असतं आम्ही जाणलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी कोणाचं आहे हे सांगतो. हे तुमच्याकडे लिखित आहे. बल्लारपूर नगरीचा हेमराजा त्याचा पुत्रचा विषय आहे. तेव्हा आजच्या या लावलेल्या बौद्ध चरित्रामध्ये दिवाळी सण हा 6 दिवसाचा आहे आणि शेवटचं दिवाळीचा सण भाऊबीज हे यमानं निर्माण केलेले आहे. रोज ते केलेले आहे की ओवाळी ते भाऊराया अर्थात तिले सौभाग्यदान तुला. तेव्हा आपण आपल्या बहिणी जाऊ असं म्हणतं आहे चित्रगुप्त. आपल्या स्वयं धर्माची या लेखात बळे गेली मिळते गेली तास या प्रभू मी तोड दिले पगोरी उगत बलते बोलू नका. विषाचा वेळ माया घालवू नका. विठ्ठल विठ्ठल बोला मुखाने बोला भक्ती गंगा मुखाने बोला सुंदर भक्ती गंगा. कामगिरी पूर्ण करावी म्हणजे झालं. हेम राजा आपल्या बहिणीकडे गेलेला आहे आणि तिथून आल्यानंतर ते काय बाकीच्या नेहमीच आमच्याकडे लेखा आहे तो त्यांना सांगावं म्हणजे कसं आहे मंडळी, कुठलीही भाजी बनवायची म्हणलं तर त्यासाठी कढीपत्ता आवडत असं म्हणजे आवश्यक असतो.
त्याचप्रमाणे कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं त्याला साऊंड सिस्टीम आणि मंडप डेकोरेशन हे महत्वाचं असतं. आताच्या या कार्यक्रमासाठी गेली 2-3 दिवस ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली ते साऊंड सिस्टीम अर्थातच कुमार साऊंड सिस्टीम मेंढवली. त्या एक विचार दाखवून राहिला होता. विचार कारण तुम्हाला माहिती आहे एवढी सगळी घटना होऊन गेली, मलाही ती माहीत आहे, पण मी सांगते तेवढं करायचं आज. तू म्हणते तसं करायचं. हो म्हणजे तुझ्या आकांक्षा तरी कोणती आहे? वहिनी, मला तुझं सगळं दुःख माहीत आहे. मी एक स्त्री आहे, मी तुला समजू शकते. पण मी एक सांगते कसं कर, जेव्हा माझा दादा येईल आणि मी त्याला ओवाळेल तेव्हा तो मला आशीर्वाद देणार आहे. त्यावेळी माझ्याऐवजी तू त्याचा तो आशीर्वाद घे आणि त्यांचा नतमस्तक हो त्यांच्यासमोर. अगं आणि ते तेव्हा तुला आशीर्वाद देतील. फक्त एवढंच करायचं आहे. हो मी सांगते तेवढंच कर. ही जी तुझी मनाची जी मनीषा आहे ती मी नक्कीच पूर्ण करेन. ठीक काय आहे. आशीर्वाद घेणं याच्यात मला काही सुद्धा वाटत नाही. त्यामुळं मला अजून भरपूर तयारी करायची आहे, कारण माझा दादा एवढ्या दिवसांनी माझ्या घरी येणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. अष्टपुत्र सौभाग्य होते भाई. अहो मी तुम्हाला बोलले होते की मी जेव्हा तुम्हाला ओवाळणार आहे तेव्हा तुम्ही मला आशीर्वाद द्यायचा आहे. हो ठीक आहे दादा, तुम्ही बसून घ्या. बऱ्याच दिवसानंतर मी या दिवसाची वाट पाहते. सोनियाच्या दाटी उंबरल्या ज्योती, सोनियाच्या दाटी उंबरल्या ज्योती, ओवाळी सावळ्या मेऱ्या बहिणीची रे मेरी माया, मेऱ्या बहिणीची रे मेरी माया, मेऱ्या बहिणीची रे मेरी माया. तुम्ही काय आशीर्वाद दिलात मला? आणि हा कुठल्या जन्माचा आशीर्वाद? काय जन्मचा या जन्माचा. हो परंतु माझ्या नवऱ्याकडे आणि माझ्याकडे अगदी थोडासा सौदीवर आहे. त्याच्यामुळे तुम्ही तर मला अष्टपुत्री सौभाग्यवती भाऊ असे आशीर्वाद दिला. हो. अरे पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल, पण आम्ही दिलेला शब्द कधी खोटा ठरणार नाही. असं म्हणताय? ठीक आहे. तुम्ही जर का हा आशीर्वाद देणारच आहे, बघते जर का झालं असं तर अगदी चांगलं ते ईश्वराची कृपा जर का माझ्यावरती होणार असेल तर तो नक्कीच करेल. ठीक आहे. आपल्या राज्यामध्ये जाऊया. चला मंगळी देवा माझा प्राणज्योत घेण्यासाठी. परंतु या आता दिवाळीच्या सणामध्ये भाऊबीच्या दिवशी तुम्हाला वचन दिलं होतं, मला आशीर्वाद दिला होता. त्या आशीर्वादाचं तू एकदा तरी स्मरण कर होते झालं. माझ्या पतीचा हात वापरत मला असं करू नको. मी दिलं आहे वचन तुला बरोबर आहे, परंतु चित्रगुप्तांना बोलावलं पाहिजे. चित्रगुप्ताला बोलवून घे. हो
मला माहित होतं की 6 महिन्यानंतर तुमची प्राणज्योत तो यम घेऊन जाणार, परंतु जसं की सावित्रीने सुद्धा त्या यमाचा पिच्छा केला होता, तसंच मी सुद्धा त्या यमाचा पिच्छा करून त्याला अडवून धरलाय. तुम्ही लवकरात लवकर माझे व्हा. थोडी मी माझं काम केलेलं आहे, परंतु माझ्या बहिणीने मला प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं चित्रगुप्तांना बोलवलं पाहिजे. माझ्या बहिणीने मला सांगितलं, मी मला दिलेला शब्द, मला दिलेला आशीर्वाद तो तुम्ही तुमच्या ध्यानात घ्या आणि मगच माझ्या पतीचा आत्मा घेऊन तुम्ही जा. अशी कशी देवाची करणी नारायणाचा नेत्याने कुणाला सोडला नाही. ज्या वेळेस प्रजापती आणि धुम्राशन राजांच्या सुद्धा दरबारामध्ये अशीच हकीकत घडली, कारण त्या सावित्रीनं यमाला परत आपला पतीचा सत्यवानचा आत्मा मिळवला. धन्य आहे वैष्णव, हंसराजाच्या पोटी तू जन्माला आलीस आणि खरोखर तुझं या त्रिभुवनात नाव झालं, कारण ही भावबीज तू निर्माण केलीस. असो, पण शेवटी यातून एक मार्ग आहे. वैश्याचं आयुष्य 100 वर्षाचं आहे, त्यातील तिला 50 वर्षाचा आयुष्याचा संकल्प जर सोडला तो अश्विन परतही जिवंत होईल. ते तिला विचार की जिथे सहमती असेल तर त्याला मार्ग काढण्याकरता आपण मार्ग काढूया. बोला देवा. तुला तुझ्या पतीचं हे परत पाहिजे आहे, तर तू माझं आयुष्य द्यायला तयार आहेस. मी माझा संपूर्ण आयुष्य त्यासाठी मी संकल्प घेईन आणि त्याला आहे तसं त्याचे प्राण तुम्ही परत द्या. मी एवढं तुमच्या पुढे हात जोडून विनंती करतो. म्हणजे झालं. श्री अनंत काळाची माता निर्गुणाचा देव सगुणात आणला. या सृष्टीची उत्पत्ती जर केली असेल तर स्त्रीने केली. या स्त्रीचं कितीतरी असं दुःख वैभव आणि वर्णन आहे. या भूतलावरती स्त्रियांना 9 सण दिलेले आहेत आणि पुरुषांना फक्त 3 दिलेले आहेत. प्रत्येक सणाला तिथं सौभाग्याचं दान आहे. रथसप्तमी असो, वडसावित्री असो आणि जे जे उपास रंग पंचमी असो, त्या ठिकाणी सुद्धा असंच घडतं. त्याही वेळेस असाच प्रसंग तुझ्यासारखाच घडला आणि त्या प्रसंगातून तेही पार झाली. अनेकांनी असं काही केलेलं आहे, पण सासरचा पदर विजू दिला नाही आणि मायाचा निखाराही सुद्धा तू विजणार नाही. कारण ह्या 2 गोष्टी प्रत्येक नारीला समजत. या संसारामध्ये सुद्धा दुःखाचे असेल तर ते स्त्रील आहे. या संसाराचा सर्व मर्यादा आदर्श हे सर्व काही ते तुम्हाला स्त्रियांच्या हाती आहे. पुरुषाच्या
धर्मशास्त्रानं हा सर्व स्वरूपाचा अधिकार तुम्हा सगळ्यांना दिलेला आहे. अगदी बरोबर बोलला. हे लहान मुलाचं पोरगं सदैव मी माझ्या स्मरणामध्ये ठेवले. आता मी सांगतो ते कर, कारण मनुष्याचं जीवन हे 2 दिवसाचं आहे. एक जन्माचा दिवस आणि दुसरा मृत्यूचा दिवस. हे जीवन 2 दिवसाचे, हे जीवन 2 दिवसाचे. आपल्या आयुष्यातले 2च दिवस. जन्माच्या दिवशी नक्षत्र वेळकाळ विकसित असते आणि मृत्यूची सुद्धा बदलाने विकसित असते. बाकीचे संसार दिवस आले कुठाने गेले. आई बाप बहीण भाऊ नको जीवाला माया लावून, जैसेच येईल तैसेच जाणे करगळा. भजन रामाचे दिवस हे जीवन 2 दिवसाचे. परमेश्वराचं चिंतन कर आणि आपला तुझ्या आयुष्यात तुला सांग, व्यक्तीला सांग की मी माझं आयुष्य, मी माझ्या जीवनात माझ्या आयुष्यातलं अर्धा आयुष्य 50 वर्षाचं मी माझ्या पतीला दान करत असेल, दान करते. हे म्हण आणि संकल्प सोडून दे, तुझा पती त्याच क्षणी जिवंत होईल. मी मृत्युंजयाचं पाणी, मृत्युंजयाचा मंत्र जपून हे गंगाजल मी तुला देत आहे आणि तेच मनुष्याने चिंतन कर. तुझ्या पतीची मृत्यू तुझ्या अंतःकरणात आणि पतीच्या तुझ्या अंतःकरणात हे पाणी. हे परमेश्वर आम्ही तुला समर्पित झालेले आहे. मी आजपर्यंत तुझी सेवा केली आहे. मुखात नेहमी तुझं नामस्मरण केलेलं आहे. आजपर्यंत वडिलांनी दिलेले संस्कार मी कधी सुद्धा विसरले नाही. मी सुद्धा पतिव्रतेचं खूप पालन करत आहे. मला माहिती होते की 6 महिन्यानंतर माझ्या पतीची प्राणज्योत मावळणार आहे, तरी सुद्धा मी अशा पतीशी लग्न केलं. परंतु हे ईश्वरा, आज माझी तुला विनंती आहे, माझ्या हाकेला धावून ये आणि माझी पतिव्रता पूर्ण कर. मी हा संकल्प घेते. मी माझ्या आयुष्यातलं अर्ध आयुष्य माझ्या पतीला देते आणि माझ्या पतीला तू जिवंत कर. हे पाणी गंगाजल तुझ्या पतीच्या मुखामध्ये. हे परमेश्वरा, झाला तुझा दरबार. सदैव तुझी ऋणी राहील. मी संकल्प सोडला आणि त्या क्षणी माझ्या पतीचे प्राण तू परत दिले. खरंच खरंच धन्यवाद. सौभाग्याचे लाविते कपाळी वाळते Oh,
असं म्हणतात कारण तुम्हाला मृत्यू न्यायचा अधिकार नाही. देवांचा राजा देवेंद्र खोपडे आहे. त्या देवेंद्राकडे 222 खात्याचा मालक आहे. बरोबर आहे. त्याची सही नव्हती तुमच्या याच्यावर म्हणून हे सगळं घडलं. आणि त्याची सही जर पडली असती तर हे सगळं काय मालमत्ता तुमची असती. तेव्हा इंद्राच्या सही शिवाय त्याला 33 कोटी गेले आणि ते सर्व त्यांचा तो मालक आहे. 222 खाते त्याच्याकडे. आपल्याकडे 2 खाते आले की काय बोलायचं नाही. किती भ्रष्टाचार काय ते जाऊ दे तिकडे. तेव्हा या पुढे आपण विचार करू ना. आशीर्वाद द्यायचा. हो, गाणी. आशीर्वाद द्या. आणि आपलं चला. गाणी पाया पडा. आशीर्वाद द्या त्यांचा. ऐका हे होते पटकन. खरोखर बाकी आपल्या गुणांचं वर्णन करावं एवढं थोडं वाटतं. आणि आमच्या सुनबाईचं तर कौतुक किती करावं एवढा आमचा देह खरोखर बाकी भरून आलेला आहे. वैशू खरोखर बाकी आज आम्ही आपल्याला झोपल्यासारखं वाटतोय. आणि अश्विन वा खरोखर बाकी. आणि मारुती रायाला नतमस्तक व्हा. आता आमचा सिद्धीला जाऊ द्या आणि आम्हाला विसरू नका सासरे. आमच्या तरुण मित्रांसाठी 2 गाडी घ्यायच्या आणि नंतर आम्ही हा कार्यक्रम संपला गाडी घ्यायची का?